नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मी प्राध्यापक RT तुपलोंडे, अर्थशास्त्र विभाग या विभागामध्ये कार्यरत असून FY BA या वर्गासाठी अर्थशास्त्राचा परिचय हा टॉपिक मी आज शिकविणार आहे. अर्थशास्त्राला इंग्रजीत इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक भाषेतील ओइकोनोमिया या शब्दापासून तयार झालेला आहे. ओइकोनोमिया म्हणजेच कौटुंबिक व्यवस्थापन होय. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन होय. कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न मिळविणे आणि खर्च करणे या घटकांना प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे गाव, शहर, राज्य, राष्ट्र आणि जगात देखील उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही घटक आर्थिक घटकांशी संबंधित आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की आर्थिक घटकांशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. या संदर्भात आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक इत्यादी वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राच्या संदर्भात ज्या काही ढोबळ मानाने व्याख्या करण्यात आलेल्या आहे त्यापैकी पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे पैशाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची व्याख्या तयार करण्यात आलेली आहे ती म्हणजे आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे तिसरी जी व्याख्या तयार करण्यात आलेली आहे ती म्हणजे मानवी जीवनाशी निगडीत असणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक व्यवहारांचा त्याचबरोबर मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये जो पैसा वापरला जातो त्या पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे अर्थशास्त्र हे केव्हा उदयाला आलेले आहेत. अर्थशास्त्राच्या संदर्भात असं म्हटलं जातं की अर्थशास्त्राचा उदय किंवा जन्म हा कौटुंबिक व्यवस्थापनातून झालेला आहे. कारण कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पन्न व खर्च या दोन बाबी आर्थिक घटकांशी संबंधित आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की आर्थिक व्यवहारांशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र हे मध्ययुगीन काळात म्हणजेच राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे एकाच नावाने ओळखले जात होते. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र वेगळे करून अर्थशास्त्राला शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने केल्यामुळे त्यांना अर्थशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. 1776 साली ॲडम स्मिथ यांचा वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात सर्वप्रथम त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली. यावरून आपल्याला अर्थशास्त्राच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहे त्यांचा विचार करणं इथे अभिप्रेत आहे. म्हणूनच अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यापैकी ॲडम स्मिथ यांनी मांडलेली जी अर्थपूर्ण व्याख्या आहे ती सर्वप्रथम आपण विचारात घेऊ. त्यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ही व्याख्या स्पष्ट करताना त्यांनी संपत्तीचे निकष पुढील प्रमाणे मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे दुर्मिळता, दुसरा आहे विनिमयता, तिसरा आहे वाहकता आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मनुष्यबाह्यता. या 4 निकषांच्या आधारे ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे म्हटलेले आहेत.
या निकषामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे दुर्मिळता. जी वस्तू दुर्मिळ आहेत त्या कोणत्याही वस्तूला ॲडम स्मिथ यांनी संपत्ती असे म्हटलेले आहे. त्यानंतर दुसरा जो निकष आहे तो म्हणजे विनिमयता. विनिमयता याचा अर्थ देवाणघेवाण करणे. वस्तूच्या अंगी विनिमयता असली पाहिजे, देवाणघेवाण करण्याची क्षमता असली पाहिजे, त्यालाच विनिमयता असं म्हटलं जातं. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीला किंवा संपत्तीचा दुसरा जो निकष मांडलेला आहे तो म्हणजे विनिमयता. त्यानंतर तिसरा जो निकष आहे तो म्हणजे वाहकता. वस्तूच्या अंगी वाहकता किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती सहज नेता आली पाहिजेत. यालाच तिसरा निकष संपत्तीचा म्हणून ॲडम स्मिथ यांनी विचारात घेतलेला आहे. आणि चौथा जो निकष आहे तो म्हणजे मनुष्यबाह्यता. वस्तू ही मनुष्यबाह्य असले पाहिजे. असे 4 निकष आपली व्याख्या स्पष्ट करताना ॲडम स्मिथ यांनी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची व्याख्या मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी. त्यांच्या मते व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनाचा त्याचबरोबर आर्थिक वर्तनाचा देखील अभ्यास करीत असते. आर्थिक वर्तन याचा अर्थ व्यक्ती आर्थिक व्यवहार करताना कशा पद्धतीने आपले वर्तन करतो. कारण समाजामध्ये व्यक्ती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. काही व्यक्ती व्यवहारी आहेत, काही व्यक्ती उधळ्या स्वभावाच्या आहेत, तर काही व्यक्ती या कंजूष आहेत. मग अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक अशी जी व्याख्या आहे ती म्हणजे रॉबिन्स यांनी मांडलेली व्याख्या. रॉबिन्स यांची व्याख्या संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये सर्वच अर्थतज्ज्ञांनी ही स्वीकारलेली आहेत. रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा व मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण व्याख्या रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राच्या संदर्भात मांडलेली आहेत. या व्याख्येमध्ये त्यांनी मुख्यत्वे करून 3 गोष्टींचा विचार केलेला आहे. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे अमर्याद गरजा, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पर्यायी उपयोगाची साधने आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मानवी प्रयत्न. आता यामध्ये मानवाच्या ज्या अमर्याद गरजा आहेत त्या अनंत आहेत, अमर्याद आहे, कधीही पूर्ण होणाऱ्या नाहीत. परंतु त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडे असणारी जी साधनं आहेत ती मात्र दुर्मिळ आहेत. पैसा मिळविण्यासाठी, उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाकडे 1 किंवा 2 साधन उपलब्ध आहेत. एक तर तो शेती करू शकतो किंवा नोकरी करू शकतो, एखादा छोटा मोठा व्यवसाय करू शकतो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवू शकतो. मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारे तो आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच तिसरी जी महत्त्वाची गोष्ट रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये मांडलेली आहे ते म्हणजे मानवी प्रयत्न. अमर्याद गरजा आणि मर्यादित उत्पन्नाची साधने यांचा मेळ सतत मानव हा घालत असतो. त्या प्रयत्नांनाच किंवा त्या प्रयत्नांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारे अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा उदय कसा झाला, अर्थशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेतून उदयाला आला, त्याच्या संदर्भात मांडलेल्या ज्या वेगवेगळ्या ढोबळ मानाने व्याख्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अर्थशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झालेला आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.